सो वेलकम बॅक टू द चॅनल, वेलकम बॅक टू द नवीन व्हिडिओ. आणि असंच रँडमली चालू केलं आहे करायचं होतं व्लॉग चालू म्हणून केलं आहे. सो बेसिकली आता वाजले रात्रीचे 9:30 पावणे 10 आणि व्लॉग स्टार्ट करायचं रिझन असं की मी एका जागी चाललेलो आहे फॉर इटिंग खाण्यासाठी. सो ती मी याच्या अगोदर गेलेलो आहे जागा. आता मी काय ठरवलं आहे ना, मी ज्या पण गोष्टीवर म्हणजे डायरेक्ट फर्स्ट टाइम जातो आणि ब्लॉग करून तुमच्यापर्यंत येतं किंवा म्हणजे तुम्ही पण जाऊ शकाल असं. तर मला काय वाटतं नाही का, म्हणजे मी जे टेस्ट नाही केलं फर्स्ट टाइम जातो आणि मग मी त्याचा रिव्ह्यू काय चांगलाच देतो नाही का, असं कोणाला नाव नाही ठेवू शकत. बट स्पेसिफिकली कशी टेस्ट आहे, वरती आहे की नाही हे जाणून घ्यायला आहे ना, पहिले आपण तिथे गेलेलं पाहिजे म्हणजे मी. सो आता ज्या प्लेसला मी चाललो आहे तिथं मी ऑलरेडी जाऊन आलो आहे. हे म्हणजे आता ब्लॉग चालू केल्यानंतर जेव्हा जातो आहे आता या टायमाला ब्लॉग स्टार्ट केल्यानंतर, सो हे सेकंड टाईम चालू आहे. सो आता मला फर्स्ट टाइम गेल्यानंतर एक गोष्ट कळून गेली की तिथली टेस्ट बाप आहे. ओके, सो मला काय बोलतं त्याला रिव्ह्यू द्यायला पण भारी जाईल, म्हणून मग मला असं वाटलं की ब्लॉग स्टार्ट करावा. आणि म्हणजे तुम्हाला पण कळेल की PCMCत एक बरेच स्पॉट आहे असे, एक मी कवर करतोय जसे होईल तसे. सो यस, आता जाऊ डायरेक्ट. स्पॉट आहे तो वाकड लोकेशन मी लास्टला सांगेल व्हिडिओच्या एंडिंगला. सस्पेन्स क्रिएट करतो थोडा, पण भारी स्पॉट आहे. पहिलेच डिस्क्लेमर देऊन देतो, इट्स फॉर नॉन व्हेजिटेरियन्स, नॉन व्हेजचा आहे तो स्पॉट, बट फेमस आहे. पहिलेच डिस्क्लेमर अजून एक दुसरा देऊन देतो की तो स्पॉट मला तरी असं वाटतं की फॅमिलीसाठी नॉट रिकमेंडेड. कारण आहे तो स्पॉट अशा ठिकाणी ना जिथं पूर्ण रेसिडेन्शियल एरिया आहे, पूर्ण आजूबाजूला सगळे रेसिडेन्शियल एरिया म्हणजे फॅमिलीज राहतात. बट जेव्हा मी गेलो त्या स्पॉटला तेव्हा मला एक अशी गोष्ट कळाली की भाई तिथं म्हणजे स्पेसिफिकली वुमन्स नव्हत्यात, म्हणजे गर्ल्स कमी होत्या म्हणजे नव्हत्यातच, सगळे जास्त लोकच होती आणि लहान मुलं पण क्वचित मीच होतो त्याच्यातला एक. अरे कहना क्या चाहते हो. सो असं म्हणता येईल की म्हणजे तुम्ही टेकआउटसाठी चांगली प्लेस येते, म्हणजे तिथून तुम्ही पार्सल घेऊ शकता आणि घरी एन्जॉय करू शकता फूड. बट तुम्हाला जर ॲम्बियन्स हवा आहे आणि मग तिथं जाऊनच खायचं आहे, सो मे बी तुम्ही दुसरं प्लेस मी तुम्हाला सजेस्ट करेन. जसं व्हेजसाठी मी लवकरच जाणार आहे, लवकरच म्हणण्यापेक्षा उद्या परवाचाच व्लॉगमध्ये दिसेल तुम्हाला की व्हेजसाठी PCMCत मी कुठल्या जागेवर जातो. नेहमी जातो तिथं. मे बी याच्या अगोदर मी ब्लॉग केला आहे आय थिंक तिथं, पण प्रॉपर नाही केलं आहे. आता यावेळेस असं ठरवलं आहे की एकदम प्रॉपर ब्लॉग करू व्हेज थाळीसाठी, ते बेस्ट प्लेस आहे. सो तोपर्यंत आपण हा स्पॉट कवर करून, खूपच जास्त बडबड करतो मी आता, ब्लॉग मोठा होतो नंतर मी रडत बसतो एडिटिंगला. सो लेट्स गो. काही आलो आपण त्या लोकेशनला. काही बेकार कोरा दिसतो का मी, एकदम चमाट मारल्यासारखं. तिथं लाईट पण कमी तरी पण. तर तो स्पॉट असा आहे, जायका हॉटेल म्हणून आहे. आपलं दत्त मंदिर आहे ना, दत्त मंदिरच्या मागच्या म्हणजे चौपाटी जी आहे आपली वाकडच्या चौपाटीच्या मागच्या गल्लीत आहे. आणि इथं समोर इकडं ऑस्करवाडी मिसळ वाकड टाकलं ना तुम्ही, ऑस्करवाडी मिसळ वाकड टाकलं ना त्याच्या बाजूलाच आहे जायका हॉटेल. इथं पाठीमागे रेसिडेन्शियल एरिया. आता आपण मध्ये जाऊ. लेट्स गो. बाय. तर आम्ही मागवलो इथं क्या मंगाए आपण, चिकन कोरमा और तंदूरी. तो अभी टेस्ट करते हैं कैसा रहता है. है प्लेट में, तो लेट्स सी कैसा कसं आहे बघू आणि मग मी रिव्ह्यू देतो. ओके. तर हे येते हॉटेल. तर मित्रांनो, काल म्हणजे नेक्स्ट डे मी काल येऊन म्हणजे जेवण करून आल्यावर डायरेक्ट पुढे नंतर ब्लॉगच केला आणि तिथून डायरेक्ट घरी आलो, झोपून घेतलं. सो तिथं हॉटेलचा सीन असा होता भाई, टेस्ट एक नंबर. यस, टेस्ट एक नंबर भाई, एकदम बाप टेस्ट आहे. म्हणजे तशी जी तंदूर रोटी आहे ना, फ्रेश होती. पहिले तर एकदम गरम तंदूर रोटी. आणि दुसरं म्हणजे त्याचा जो सॉफ्टनेस होता, लाईक तुम्ही दुसरीकडे जाशाल ना तर तंदूर रोटी तुम्हाला भेटेल ती खूप कडक असते. आणि आय ऑलवेज मला जे हे ब्रेसेस आहे त्याच्यामुळे ते कडक खायला खूप हे होतं, म्हणून मी जास्त मोस्टली तंदूर रोटी बाहेर खात नाही आता. बट तिथं बेकार म्हणजे अशी एकदम भारी सॉफ्ट होती म्हणून 4-5 तुडवल्या
आणि त्याच्यासोबत तो चिकन कोरमा होता. परत काली मिर्च म्हणून पण होतं तिथं, पण ते काही ट्राय नाही केलं. आणि बाकी बिर्याणीसाठी फेमस आहे ते. सो ओव्हरऑल बाय द टेस्ट मी देईल त्याला 10/9. ॲम्बियन्स थोडा एवढा खास नाही. ॲम्बियन्स म्हणजे नाहीच आहे. ॲम्बियन्स फक्त बसायला तुम्हाला भेटतं तेवढंच सुगर माना तिथं. बट बाकी टेस्ट वाईज इट्स गुड. ऑथेंटिक अशी वेगळी टेस्ट येते थोडी चिकनची पण. तशी टेस्ट करोलबाग म्हणून माहिती असेल तुम्हाला, दिल्लीचं वगैरे आहे ते हॉटेल, किंवा छोटे मिया बडे मिया मुंबईचं. करोलबाग आपल्या पुण्यात पण आहे, बाणेरमध्ये. आपण बाणेरमध्ये जातो ना, पॅन कार्ड रोड जो आहे त्या रस्त्याला आहे करोलबाग म्हणून. सो तिथं जशी कॅमेरा किती आणतो, सो तिथं जशी टेस्ट येते ना तसंच टेस्ट सेम इथं पण होती. आणि बाय रेटिंग म्हणण्यापेक्षा रेट म्हणजे कितीला होतं. सो तिथं तंदूर रोटी अराउंड 8 रुपीजला, आय थिंक 8 की 10 रुपीजला होती. सो खूप चीप आहे, म्हणजे खूप स्वस्तात आणि क्वालिटी फूड खायला मिळेल तुम्हाला. बट मी जे पहिले डिस्क्लेमर दिलं होतं त्याच्यानुसार फॅमिलीसाठी इट्स नॉट रिकमेंडेड. आणि दुसरं म्हणजे टेस्ट वाईज 10/9 मी देईल. आणि बाय प्राईस वाईज 10/10 भाई. खूपच चीप आहे. तुम्ही तेच जर खायला गेले, म्हणजे आम्ही 2 जण खाल्लं ना तिथं, फक्त 200 बिल झालं. फक्त 200 इन्क्लुडिंग 4 रोटीज आय गेस. 4च माझा हात दुखून आला, पण असा अँगल चांगला येतो. सो 4 रोटीज खाल्ले आणि चिकन कोरमा. आम्ही अजून काली मिर्च घेणार होतो, बट ते खूप हेवी झालं असतं म्हणून. ऑलरेडी मी घरी पण खाल्लेलं होतं थोडंसं, सो म्हणून नाही घेतलं. सो यस, असं होतं. आता आजचा नेक्स्ट डे कंटिन्यू करतोय, बघतो कुठं काय जातो. आता तर सकाळी काम होतं थोडंसं, ते केलं. आणि आता जेवण केलं, वरण भात. आणि आता बघू कुठे जातो, काय करतो. लेट्स सी. भेटतो मी संध्याकाळी तुम्हाला. ओके, बाय. तर मित्रांनो, इट्स डे 3. म्हणजे 3 दिवस झाले मी तो ब्लॉग कंटिन्यू करणार होतो की संध्याकाळी करतो, पण मी केलाच नाही. आता हा आला 3rd डे, म्हणजे आज सॅटर्डे. सो विचार केला की चला करू. विसरून गेलो होतो मी, खरंच विसरून गेलो होतो. आणि आताच्या टायमाला की मी ब्लॉग स्टार्ट केलेला पण ते. सो आपण त्याच्यात त्या पार्टमध्ये पहिलेला की सगळं जो तो वाकड्याचा स्पॉट होता चिकनसाठी, तो आपण कव्हर केला. आता चाललो मी लक्ष्मी रोडला एक दिवाळीच्या वेळेस नाही लाईटिंग सारखं लक्ष्मी रोडला लावला आता पूर्ण. सो तिथं मला एक रील शॉर्ट करायचे. सो एक आयडिया आहे डोक्यात, ती स्क्रिप्ट वगैरे हे केली. आणि म्हटलं चला आता संध्याकाळच्या वेळेस ट्रॅफिक पण कमी असतं. उद्या संडेला मे बी ट्रॅफिक जास्त राहू शकतो. सो सॅटर्डेला जाऊ. सॅटर्डेला पण गर्दी राहिलीच, बट ठीक आहे, जाऊन बघू काय होतं काही नाही. सो लेट्स गो, जाऊ आता लक्ष्मी रोडला. आणि आजचा OTTD सो आउटफिट ऑफ द डे. सो असं आहे, जीन्स खाली दिसते का, शूज, जीन्स, टी शर्ट आणि मी. सो आता जाऊ. लेट्स गो, बाय. सो पहिला स्टॉप. तर भाई आजचा हे चौथा दिवस ब्लॉग स्टार्ट करतोय इन द सेन्स मला एंड करायचं भाई. कारण सीन असं झालं, काल गेलो आपण लक्ष्मी रोडला, अजून तिथं ती जी लाईटिंग असते ती आलेलीच नाही. कारण ऑब्वियस आहे आत्ताशी दुकानं लागायला स्टार्ट होतं. म्हणजे काही शॉप्सला होती, पण जी शॉप्स दोघं साईडला, इकडं शॉप्स आणि जे सेंटरला आपला रस्ता आहे लक्ष्मी रोड, सो त्याच्यावरती अशा सोडल्या जातात लाईटिंग्स. सो ते अजून पण नव्हते लागले, कारण ऑलमोस्ट 1 वीक बाकी. अजून नेक्स्ट वीकमध्ये पण थर्सडे फ्रायडे नंतर दिवाळी स्टार्ट होते. सो ऑलमोस्ट 1 वीक 7 आणि ते 12-15 दिवस बाकी अजून दिवाळीला. सो अजून नाही, पण बरेचसे शॉपला लाईटिंग वगैरे लावलेली होती. म्हणजे सुरू तर झालेलं आहे शॉपिंगला, तर एवढी बेकार गर्दी होती. मी तिथं काही शूट नाही केलं, डायरेक्ट घरी येऊन गेलो. कारण मोडत डाऊन होऊन गेला भाई. ते जे मला रील शूट करायची होती तेच नव्हतं तिथं. मग काय अर्थ आहे त्या गोष्टीला, काय अर्थ आहे मित्रांनो. एवढा लांब मी गेलो पेट्रोल नासवत, आणि जी रील मला शूट करायची होती तेच भेटलं नाही. सो होतं असं, जाऊ दे. पण हा ब्लॉग भाई 3-4 दिवस झाले कंटिन्यूस करतो. आता पुढचा ब्लॉग कधी येईल माहीत नाही, पण येईल नक्की. पण हा ब्लॉग एंड करायला पाहिजे आज. म्हणजे मी आज हा एडिट करेल आणि मग आजच येऊन जाईल हा ब्लॉग. आज संध्याकाळी 7ला फॉर शुअर. त्याच्यात काहीच नाही, फक्त आपण वाकड्याचा तो स्पॉट कवर केला आहे आणि
ट्राय केलं यार मी, ट्राय केलं, लक्ष्मी रोडला गेलो फुल रेडी वगैरे होऊन, पण आता जर ते नाही झालं, हां जर तिथं नव्हते ती, तर आपण काय करणार ना. म्हणून मित्रांनो जाऊ आपण नेक्स्ट वीकमध्ये. जसंही मी आता यावेळेस काय करेल ना, पहिले तिथे राहणारे जे माझे फ्रेंड्स आहेत त्यांना विचारून घेईल की लागलं का नाही. मे बी ते गावाला जाणार आहे, पण कोणी ना कोणी राहीलच. सो त्यांना पहिले विचारेल की लागलं आहे का, तेव्हाच आपण जाऊ आणि मग ती रील जी ती रील शॉर्ट करू. ओके, सो हा ब्लॉग इथं एंड करू. भेटू मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि जय श्रीराम.